नमस्कार. आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांवर एक नजर टाकणार आहोत. चला सविस्तरपणे समजून घेऊया. तर हे विश्लेषण खास करून मुख्याध्यापक, शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी आहे. म्हणजे या महत्त्वाच्या शैक्षणिक मोहिमेत जे कोणी सहभागी आहेत त्या सर्वांसाठी एक सोपं आणि स्पष्ट मार्गदर्शन ठरेल. आपण प्रत्येक टप्पा नीट समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या अभियानाचं मूळ ध्येय काय आहे ते बघू. मग यात आपली भूमिका किती महत्त्वाची आहे, मुख्याध्यापकांनी नक्की काय करायचं आहे, प्रगती कशी तपासायची, नेहमीच्या अडचणी कशा सोडवायच्या आणि शेवटी आपल्याला कोणती साधनं आणि मदत उपलब्ध आहे, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. निपुण महाराष्ट्र अभियान. अखेर या सगळ्या उपक्रमाचा मूळ उद्देश तरी काय आहे? या अभियानाचं ध्येय अगदी स्पष्ट आणि खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानात एकदम पक्क करायचंय. कारण हाच तर त्यांच्या पुढच्या यशाचा भक्कम पाया ठरणार आहे. आता ध्येय तर स्पष्ट झालं, पण हे ध्येय गाठायचं कसं? इथेच येतो आपला दुसरा भाग, आपली निर्णायक भूमिका. कारण या मोहिमेचं यश हे शिक्षण व्यवस्थेतील 3 मुख्य स्तंभांवर अवलंबून आहे. हे बघा, मार्गदर्शक तत्वांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की या अभियानात मुख्याध्यापक, शिक्षक आणि पर्यवेक्षक या तिघांचीही भूमिका खूपच निर्णायक आहे. सुरुवात करूया मुख्याध्यापकांपासून. प्रशासकीय गोष्टी सांभाळणं आणि शाळेतल्या सगळ्या कामांमध्ये समन्वय साधणं ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. मग येतात शिक्षक. खरं तर ते या मोहिमेच्या आघाडीवर आहेत. वर्गात नवीन शैक्षणिक पद्धती लागू करणं आणि मुलांचं मूल्यांकन करणं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि तिसरे महत्त्वाचे घटक म्हणजे पर्यवेक्षक. जिल्हा, तालुका आणि केंद्र पातळीवर सगळं व्यवस्थित चाललंय की नाही, प्रगती कशी होते यावर लक्ष ठेवण्याचं काम त्यांचं आहे. ठीक आहे, भूमिका तर समजल्या. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. मुख्याध्यापकांनी नक्की कोणती पावलं उचलायची आहेत ते आता बघूया. हे काम खरं तर खूप सोपं आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, शालार्थ 2.0 पोर्टलवर जाऊन स्वतःची माहिती अपडेट करायची. दुसरी, फॉर्म 6O अपलोड करायचा. आणि तिसरी, इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करायची. बस इतकंच. बरं, आता सगळं सेटअप झालं, पण काम व्यवस्थित होतंय की नाही हे कसं कळणार? म्हणूनच आपला चौथा भाग आहे प्रगतीचा आढावा आणि अहवाल. यासाठी सिस्टीममध्ये वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत. पर्यवेक्षक आणि शाळेतले कर्मचारी ह्या दोघांनाही आपापल्या लॉग इन आणि ॲप्समधून आवश्यक माहिती म्हणजे डेटा मिळतो. म्हणजे बघा, पर्यवेक्षकांना जिल्हा, तालुका आणि केंद्र पातळीवरचा डेटा दिसतो, तर शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यांच्या स्वतःच्या शाळेचा अहवाल थेट ॲपमध्येच बघता येतो. आता कोणतीही मोठी सिस्टीम म्हटलं की थोड्याफार तांत्रिक अडचणी या येतातच. पण काळजीचं कारण नाही. आपला 5वा भाग याचसाठी आहे, सामान्य अडचणी आणि त्यावरचे सोपे उपाय. मार्गदर्शक तत्वांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. सगळ्यात जास्त कोणती अडचण येते तर ती म्हणजे लॉग इनची. कधी OTP येत नाही, तर कधी मोबाईल नंबर नॉट मॅप्ड असा मेसेज येतो. बरोबर ना? चला बघूया यावर काय करायचं. यासाठी एक सोपी 4 स्टेप चेकलिस्ट आहे. पहिलं, शालार्थ पोर्टलवर आपला मोबाईल नंबर बरोबर आहे का ते तपासा. दुसरं, DDO कडून मंजुरी मिळाली आहे का ते कन्फर्म करा. तिसरं, मंजुरीनंतर सिस्टम अपडेट व्हायला 24 तास लागतात, त्यामुळे थोडं थांबा. आणि एवढं करूनही नाहीच झालं तर मग आपल्या EO किंवा डाएट विभागाशी संपर्क साधा. अजून एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न, तो म्हणजे तात्पुरत्या शिक्षकांना सिस्टममध्ये कसं जोडायचं, कारण त्यांच्यामुळे मुलांचं मूल्यांकन थांबायला नको. ही एक तात्पुरती सोय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे समजा एखाद्या शिक्षकाची नोंद शालार्थ पोर्टलवर नसेल किंवा एकाच शिक्षकाकडे 2 शाळांची जबाबदारी असेल, तर अशावेळी ही सोय वापरायची, जेणेकरून मुलांच्या मूल्यांकनाचं काम थांबणार नाही. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या भागाकडे. हे सगळं काम अजून सोपं व्हावं यासाठी काही उपयुक्त संसाधने म्हणजे रिसोर्सेस सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. इथे मदतीसाठी 3 QR कोड दिले आहेत. पहिला कोड स्कॅन करून निपुण ॲप डाउनलोड करता येईल. दुसऱ्या कोडवर अधिकृत पत्र मिळेल. आणि तिसरा आहे गुगल फॉर्मचा. म्हणजे बाकी काही करूनही अडचण सुटली नाही तर हा फॉर्म भरायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, मदतीसाठी एक शेवटचा पर्याय नेहमीच आहे.
जर माहिती अपडेट करून आणि 24 तास थांबूनही अडचण सुटली नाहीच तर सरळ आपल्या संबंधित ईओ किंवा DIT विभागाशी संपर्क साधा. ते नक्कीच मदत करतील. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण निपुण महाराष्ट्र योजनेची सगळी रचना समजून घेतली. आता खरी कसोटी आहे ती अंमलबजावणीची. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात.